हे पहा, कैरीचे आंबट गोड तिखट लोणचं तयार झालेलं आहे। लोणच्याला रंग तर काय सुरेख आलेला आहे, चवीला एक नंबर लागतो। आज आपण कैरीचे आंबट गोड तिखट लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। लोणचं चवीला खूपच छान लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे। लोणचं म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं, त्यातल्या त्यात आंब्याचं लोणचं तर सर्वांनाच खूप आवडतं। परफेक्ट मेजरमेंट आणि पारंपरिक पद्धतीने कैरीचे लोणचं कसं करायचं ते इथे आपण बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये कैरी आणि गुळाचे प्रमाण कसं घ्यायचं किंवा या लोणच्यासाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा, तो मसाला घरीच कसा तयार करायचा आणि वर्षभर टिकण्यासाठी काय काळजी घ्यायची, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। वर्षभर टिकणारे हे लोणचे चपाती, फुलका, वरण भाताबरोबर खूप छान लागते। चला तर वेळ न घालवता हे चटपटीत लोणचं कसं करायचं ते पाहूया। पहा, कैरीचे मस्त चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे। हे लोणचं चवीला खूपच छान लागतं। यामध्ये मी बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे। मेथी, मीठ, मोहरीची डाळ थोडे गरम करून घ्या, याने लोणचं टिकण्यासाठी मदत होते। हे लोणचे 1 ते 2 वर्ष आरामात टिकते, खराब होत नाही। माझ्या या पद्धतीने तुम्ही लोणचं नक्की करून बघा। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।